नमस्कार, सुप्रभात. आपलं संपूर्ण जीवन सत्संग व्हावा. सत्संग म्हणजे जे कल्याणकारी आहे, कायम टिकणारं आहे, जे तत्वाला धरून आहे, शास्त्राला धरून आहे. वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, संत वाङ्मय याला धरून आहे. कारण ते अनुभवांती निश्चित केलेलं असतं. त्यामुळं जीवनामध्ये आपली दिशा निश्चित करायला त्याची मदत होत असते. अर्थात हे सर्व विचार आपल्या अंतरंगामध्ये ठसवून त्याप्रमाणे आपण जर आचरण करत गेलं तर आपल्याला चांगले अनुभव येतात आणि त्यामध्ये आपण आपल्या अनुभवाबरोबर आपल्या चिंतनाची पण जोड देऊ शकतो. आपलं मन शांत राहतं, एकाग्र राहतं आणि आपल्याला बुद्धीलाही चालना मिळते. आणि योग्य अयोग्य काय आहे, सत असत काय आहे, श्रेयस प्रेयस काय आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अंदाज येत राहतो. मग आपण आपली प्रत्येक क्षणाची स्थिती अत्यंत श्रेष्ठ कशी राहील, आपल्या स्वरूप जे सच्चिद आनंद आहे, त्याचबरोबर आपल्या मनाची स्थिती जे समाधानी वृत्ती धारण करणारं आहे. अर्थात मनाची शक्ती वाढवणं आणि त्यानुसार या बाह्य जगतामध्ये आपण जे क्षेत्र निवडू त्यामध्ये त्यातलं श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करून आपल्या बलशाली अस्तित्वाबरोबर सतत कार्यरत राहावं. अंतरंग शुद्ध होण्यासाठी त्याची मदत होते. हे आपलं आपणच पाहायचं असतं आणि हाच खरं सत्संग आहे. तुम्ही वैयक्तिक स्तरावरती साधना तपश्चर्या करा, कुटुंबामधलं वातावरण चांगलं ठेवा, त्याचबरोबर उद्योगामध्ये पूर्णपणे झोकून द्या. उद्योग करताना इकडे तिकडे नाही, ज्या त्यावेळी जे ते आणि मग आपलं जे गुणसंपदा आहे ती त्यामध्ये आपल्याला झोकून देता येते. हीच एक अखंड ध्यानाची अवस्था असते, ती आपल्याला प्राप्त होत असते. एकंदरीत संपूर्ण जीवन, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, आठवडा, महिना, वर्ष, 25, 50, 75 आणि 100 जीवेत शरदा शतम, या सगळ्याचा विचार हा तरुणपणीच करावा, अभ्यास करावा. योग्य मार्गदर्शनाद्वारा आपल्या जीवनामध्ये सदैव सत्संगात राहावं. जिथे संधी मिळेल, जिथे चांगलं मिळेल ते एकत्रित करत जावं आणि आपल्या जीवनामध्ये उतरून त्याचा सुंदर असा अनुभव घ्यावा. चला, तशी सद्बुद्धी आपल्याला सर्वांना व्हावी अशी प्रार्थना करूया. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव. छान.